नमस्कार. आज आपण अमर चमकीला यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या पूर्ण परिवाराला म्हणजे त्यांना त्यांच्या पत्नीला मारून टाकलं होतं, त्यांच्या सहकाऱ्यांना मारलेलं होतं. आणि दुर्दैवाची गोष्ट बघा की एवढा मोठा कलाकार मारला गेला, पण त्याच्यासाठी कुणीही साधं पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दिलेली नव्हती किंवा या गोष्टीचा, या खुनाचा तपाससुद्धा झालेला नव्हता. म्हणजे लोकांनी त्यांच्यावरती प्रेम केलं होतं, त्यांना बघण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी गर्दी करत होते, पण ती व्यक्ती मेल्यानंतर मात्र लोकांनी त्याला काडीचीही किंमत दिलेली नव्हती. तर असा हा दुर्दैवी कलाकार होता अमरसिंग चमकीला. अमरसिंग चमकीला तर त्यांचा जन्म 21 जुलै 1960 पंजाबमधल्या लुधियाना जवळचं डुगरी नावाचं गाव आहे, त्या गावात झालेला होता. आता यांचं खरं नाव होतं धनीराम. अत्यंत सामान्य असं कुटुंब होतं, घरची परिस्थिती हालाकीची होती. यांनी गावातच शिक्षण घेतलेलं होतं आणि लहानपणीच मग थोडंफार शिक्षण घेतलं, लिहिता वाचता यायला लागलं आणि शिक्षण सोडून दिलेलं होतं. आणि हळूहळू आता कसं आहे, परिस्थिती गरीब असल्यामुळे मग काहीतरी 4 पैसे मिळवले पाहिजेत. आता काय होतं, तरुणांचं स्वप्न असतं की माझं म्हणजे लहान मुलांचं की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. याबाबतचं स्वप्न होतं मला इलेक्ट्रिशियन व्हायचं आहे. तर ते घरामध्ये इलेक्ट्रिशियनला काही पैसे मिळवताना वगैरे बघितलं असेल आणि त्यामुळे मग यानं इलेक्ट्रिशियनचा कोर्स वगैरे केला, काही त्याच्याबद्दलची माहिती घेतली आणि त्यानंतर काही काळ त्यानं इलेक्ट्रिशियनचं काम केलं. त्याच्यानंतर लुधियाना या ठिकाणचं कापड मिलमध्ये सुद्धा काम केलेलं होतं. आणि काम चालू असतानाच ज्या वेळेस त्याला वेळ मिळायचा त्या वेळेस तो गाणी लिहायचा, त्याला संगीत द्यायचा आणि ती गाणी गायचा. अशा पद्धतीनं लहानपणापासून त्याला ती आवड होती, उपजतच ती आवड होती. आता अमरसिंग चमकीलानं गाण्यांबरोबरच हार्मोनियम किंवा ढोलकी वगैरे आहे ना, ते पण शिकलेला होता. आणि आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडायच्या तर त्या बघायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गाणं रचायचा आणि त्या पद्धतीनं ते गाणं 4 लोकांच्या समोर जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी तो म्हणायचा. तर गावातच मग आता लहानपणीच म्हणजे त्या काळात अगदी कमी वयामध्ये लग्न व्हायचं, त्या पद्धतीनं याचं लहानपणीच लग्न झालेलं होतं. आता समजा गावात कुणाचं लग्न असेल तर हा मित्रांच्या बरोबर ढोलकी घ्यायचा आणि तिथं जाऊन ते गाणं वगैरे म्हणायचा, त्या गाण्यावर लोकं नाचायची वगैरे, असं सगळं चाललेलं होतं. आता हा दुसऱ्याच्या लग्नामध्ये नाचत होता, पण ह्याचं लग्नसुद्धा अगदी लहान वयामध्ये झालेलं होतं. आणि त्याच गावामध्ये राहणारे गुरमेल कौर नावाची एक तरुणी किंवा एक मुलगी आहे, त्या मुलीबरोबर त्याचं लग्न झालं. त्याच्यानंतर त्यांना 4 मुलं झाली. त्याच्यातल्या 2 मुली ज्या होत्या त्यानंतर जगल्या नाहीत, म्हणजे 2 मुलं त्याची जगली होती. पण 4 मुलांचा तो बाप झाला होता. म्हणजे 18 वर्षामध्येच लग्न आणि 4 मुलांचा बाप झाला होता. तर अशा पद्धतीनं अगदी कमी वयामध्ये त्याचा संसार सुरू झालेला होता. एका बाजूला त्याचा संसार चाललेला होता, दुसऱ्या बाजूला काम चाललेलं होतं आणि तिसऱ्या बाजूला त्याला गाण्याची आवड होती. आता त्या काळामध्ये म्हणजे साधारण 1979च्या आसपास लुधियानामध्ये राहणारे सुरिंदर शिंदा नावाचे एक अत्यंत मोठे असे कलाकार होते, गायक होते आणि त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव होतं. आणि ते एकदा त्यांच्या गावामध्ये म्हणजे रिंदा जे आहेत ते या चमकीलाच्या गावामध्ये गेलेले होते आणि ते गावातनं गेले आणि तिथं काहीतरी काम होतं, ते काम झालं आणि ते निघाले. ही बाब चमकीलाला समजली आणि त्याचा जिवलग मित्र होता कुलदीप पारस, याच्याबरोबर ते सायकलवरती ते दोघंजण शिंदा यांना भेटायला आले. आता भेटल्यानंतर मग ह्यानं सांगितलं, अमरसिंग चमकीलानं सांगितलं. अमरसिंग चमकीला हे त्यानं नंतर म्हणजे एक इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी ठेवलेलं नाव आहे. तर त्यानं सांगितलं की मला गायक व्हायचं आहे वगैरे वगैरे. ते म्हटले एक काम कर, तू दाखव मला, तू गाणं कसं गातोस. आणि त्यावेळेस मग या सुरिंदरच्या समोर या चमकीलानं गाणं गायलं होतं आणि त्यावेळेस त्यांना ते गाणं प्रचंड आवडलं होतं. त्यांनी या पोराची प्रतिभा ओळखली आणि इकडं सुरिंदरला मग यानं गुरु मानायला सुरुवात केली आणि गुरु शिष्याचं नातं इथं निर्माण झालं आणि स्टेज शोमध्ये आता यानं काम करायला सुरुवात केली होती. आता या काळामध्ये म्हणजे जो साधारण 80चा काळ होता त्याच्यामध्ये केदीप मोहम्मद आणि मोहम्मद सादिक, त्याचबरोबर ती सुरिंदर शिंदा, ही जी मंडळी आहेत ती त्या काळातली प्रसिद्ध गायक मंडळी होती आणि त्यांच्याबरोबर ती चमकीला जो आहे तो काम करायला लागलेला होता आणि तो सूर लिहायचा, त्यानंतर कंपोज करायचा, त्यानंतर गाणी लिहायचा आणि ही गाणी सुरिंदर जे आहे ते स्टेजवरती गायचे आणि त्याच्यामुळे त्यांना अजूनच जास्त प्रसिद्धी मिळायला लागलेली होती आणि कधीकधी चमकीलाला सुद्धा संधी मिळत होती. आता यानं लिहिलेल्या गाण्यांवरती ज्यावेळेस सुरिंदर गाणं गायचे त्यावेळेस त्यांना इतका प्रतिसाद मिळायचा की ते स्वतःच प्रसिद्धीच्या झोतामध्ये अजून जे होतेच ऑलरेडी अजून यायला लागलेले होते. आणि सुरिंदर म्हणजे अमरसिंग चमकीला जो आहे तो केवळ लेखक म्हणून राहिला होता किंवा बॅकग्राऊंडला तो राहत होता आणि चमकीलाला महिन्याला 100 रुपये मिळायचे. म्हणजे यानं हजारो गाणी लिहून दिली होती, ते हजारो रुपये मिळवायचे
दिवसाला आणि याला मात्र महिन्याला 100 रुपये मिळायचे, पण तरीही तो त्यांच्याबरोबर ती काम करत होता. आता या 80व्या दशकाच्या सुरुवातीला सुरेंदर यांच्याबरोबर अजून एक महिला होती, तिचं नाव आहे सोनिया. आता सुरेंदर आणि सोनिया यांच्यामध्ये मतभेद झालेले होते आणि त्याच्यानंतर सुरेंदर हे कॅनडाला गेले होते. त्यावेळेस सोनियाला त्यांना नेलेलं नव्हतं, त्याच्याऐवजी गुलशन कोमल नावाची एक महिला आहे तिला घेऊन गेले होते. आता या गोष्टीचा सोनियाला राग आलेला होता आणि तिनं मग अमरसिंग चमकेलाला सांगितलं की तू माझ्याबरोबर ती ये आणि आपण नवीन टीम तयार करू. आता यावेळेस मग याच्यामधला गुरु शिष्यांचा हे झाला होता. नाही म्हटला, मी गुरुला सोडणार नाही, मी गुरुचा विश्वासघात वगैरे करणार नाही. आणि त्याच्यानंतर मग काही काळाने त्याला सांगितलं, तुला एवढे पैसे मिळतील, अरे तू गाणं लिहितोस, तू गाणं चांगल्या पद्धतीनं गाऊ शकतोस, तू सगळं कंपोज करतो आणि मग एवढं सगळं तू करतो आणि तुला मिळतात किती 100 रुपये किंवा काही एवढे पैसे, त्याच्यापेक्षा माझ्याकडून तुला डबल पैसे मिळतील. आता हे कळल्यानंतर मात्र मग ते गुरु शिष्य नातं बितं सगळं बाजूला पडलं आणि मग यांनी स्वतःचा एक नवीन संघ तयार केलेला होता. 1980मध्ये म्हणजे साधारण त्या म्हणजे गुरु शिष्याचं नातं तयार झाल्यानंतर वर्षभरामध्येच अमरसिंग चमकीला आणि सोनिया यांचा पहिला टाकुये ते तकुवा हा अल्बम रिलीज झाला होता आणि या दोघांनी 8 गाणी गायलेली होती आणि हा अल्बम प्रचंड गाजला होता आणि त्यामुळे दोघांना नवीन ओळख मिळालेली होती. आणि नंतर अमरसिंग चमकीलानं कार्यक्रम आणि स्टेज शो करायला सुरुवात केली. आता स्टेज शोमध्ये त्याला मग अनेक ऑफर पण मिळायला लागल्या होत्या आणि या दोघांची जोडी त्या पंजाब या भागामध्ये प्रचंड गाजायला लागली होती. अमरसिंग स्वतः गाणे लिहायचा, गाण्याचे बोल बहुतेक त्याचे विवाहबाह्य संबंध, दारू, घरगुती हिंसाचार आणि त्याच्या म्हणजे अशा पद्धतीनं किंवा अंमली पदार्थ यावरती तो गाणी लिहायचा आणि रिलेशनवरतीच ती गाणी असायची, संबंधावरती असायची, द्विअर्थी ती गाणी असायची, डबल मिनिंगची गाणी असायची आणि अश्लील भडक अशा पद्धतीनं तो लिहायचा. आता तो आरोप पण त्याच्यावरती झालेला होता, पण हीच त्याची ओळख बनलेली होती. नंतर अमरसिंगपेक्षा सोनिया जास्त फी घेत होते. आता एवढं सगळं अमरसिंग करत होता, चमकेला करत होता, पण फी मात्र सोनियाला जास्त मिळत होती, कारण व्यवस्थापक जो होता हे सगळं बघणारा तो तिचा पती होता. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला 800 रुपये मिळायचे. 800 रुपयापैकी 600 रुपये सोनिया घ्यायची आणि 200 रुपये अमरसिंग चमकेलाला मिळायचे. आता ही सगळी त्याची फसवणूक होती. म्हणजे जवळजवळ 60-70% तो काम करतोय आणि पैसे मात्र त्याला फक्त 200 रुपये मिळत आहेत आणि त्याच्या 3 पट पैसे ते सोनियाला मिळायचे. आता याच्यामुळे यानं आवाज उठवायला सुरुवात केली. आता यामुळे यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यामुळे अमरसिंग चमकेला आणि सोनियाचा नवरा या दोघांच्यामध्ये दनादन हाणामारी झालेली होती आणि त्याच्यामुळे यांचा ग्रुप फुटला. आणि त्यानंतर मग अमरसिंग चमकेला यांनी काय हार मानली नाही, आता काय करून कसं करू, तो म्हटला चला मी आता स्वतःचा ग्रुप तयार करेन आणि नंतर मग अनेक महिलांबरोबर ती त्यानं गायला सुरुवात केली. आता याच्या वेळेस मग तो शोधत असायचा की अशी कोणती महिला मला मिळेल का की जी कायमस्वरूपी माझ्याबरोबर ती राहील. आणि त्यावेळेस मग त्याची ओळख अमरज्योत नावाच्या तरुणीबरोबर ती झाली. हिचा आवाज अत्यंत गोड होता आणि दोघांनी एकत्र गायला सुरुवात केली होती. त्यांचा पहिला अल्बम आला होता भूल गई में घुंड खडना, अशा पद्धतीनं तो प्रचंड गाजलेला होता. आता कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एकत्र यायला लागले, एकत्र वेळ घालवत होते, एकमेकांच्या हळूहळू जवळ यायला लागले होते. पण अमरसिंग चमकेला यांनी अगोदरच लग्न केलेलं होतं. 18 वर्षाच्या आतच तो 4 पोरांचा बाप झालेला होता. पण ही गोष्ट त्यानं त्या अमरज्योतला सांगितलेली नव्हती आणि हळूहळू दोघंही म्हणजे चमकेला आणि अमरज्योत एकमेकांना पसंत करायला लागले होते. दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते आणि पुढं दोघांनी लग्न केलेलं होतं. आता अमरसिंग चमकेला आणि अमरज्योत यांच्यामध्ये लग्न झालं, नंतर ते वाद वगैरे झालेले होते. पहिला वाद होता तो अगोदरच याचं लग्न झालं तर त्याच्यामुळे. दुसरा वाद होता तो म्हणजे चमकेला आणि अमरज्योत यांच्यामध्ये सामाजिक भेद होता, म्हणजे दोघांच्यामधल्या जाती वगैरे वेगळ्या होत्या. असं असतानासुद्धा त्यांनी लग्न केलं होतं आणि त्याच्यामुळे त्या काळातील जे तथाकथित मंडळे असतात तर ती मंडळी यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. पण त्यांच्या धमक्यांमुळे वगैरे ह्या नात्यांवर काही परिणाम झालेला नव्हता. आणि लग्नाच्या 1 वर्षानंतरच अमरज्योतला मुलगा झाला होता जैनम चमकेला आणि एक संसार पण चालू झाला, दुसरा संसार चालू झाला होता, पण धमक्या मात्र मिळत होत्या. आता एका बाजूला हे सगळं चाललेलं होतं, दुसऱ्या बाजूला अमरसिंग आणि अमरज्योत यांची जोडी जी आहे ती सुपरहिट झालेली होती, लोकप्रियता वाढत होती आणि मोठमोठ्या स्टुडिओमधून आता गाण्याच्या ऑफर यायला लागलेल्या होत्या. अनेक गाणी रेकॉर्ड झालेली होती, कॅसेट बाजारामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या आणि यांनी गायलेली आणि लिहिलेली गाणी इतकी हिट झाली होती की कॅसेटचा म्हणजे काळा बाजार वगैरे पण व्हायला लागला होता.
आणि यानंतर आता यांचा म्हणजे या दोघांचा मिळून पहिलं जे गाणं होतं म्हणजे पहिला सुपरहिट ठरलेला अल्बम होता लल करे नाल में डर गई रहा. हे प्रचंड हिट झालं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा प्रेम, विवाहबाह्य संबंध, पती पत्नी, शारीरिक संबंध वगैरे वगैरे अशा पद्धतीनेच गोष्टी ह्याच्या होत्या. पण लोकांना ते आवडत होतं, त्याच्यामुळे हे सगळं ते करत होते आणि रोज त्यांना कुठं ना कुठं तरी गाण्यासाठी बोलवलं जायचं. आणि यामुळे अमरसिंग चमकीला हे प्रचंड व्यस्त झाले होते आणि कधीकधी त्यांनी जर गाण्याला नकार दिला तर लोकांची लग्नसुद्धा पुढं ढकललेली होती. अमरसिंग चमकीला आला आणि त्याने गायलं तरच आम्ही लग्न करू, अशा पद्धतीचं वातावरण त्या काळामध्ये झालेलं होतं. आणि हे तिथं जायचे लोक ह्यांच्या तालावरती नाचायचे वगैरे, पण अश्लील होतं, दुहेरी अर्थाचं गाणं होतं आणि जीवे मारण्याच्या धमक्या पण यांना मिळत होत्या. पण पंजाब असेल किंवा दिल्ली असेल, परदेशामध्ये सुद्धा, कॅनडामध्ये सुद्धा यांचे स्टेज शो झालेले होते. दुबईमध्ये सुद्धा ते गेले होते. अनेक वेळा त्यांना ते बोलवण्यात आलं होतं त्या ठिकाणी. म्हणजे 80 आणि 90च्या काळामध्ये, त्या काळात बाकीची मंडळी 500 रुपये एका कार्यक्रमासाठी घ्यायचे, पण ही मात्र 4-4, 5-5 हजार रुपये त्या ठिकाणी कार्यक्रमाला घेत होते. आणि अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीचा अमरसिंग चमकीला त्या काळातला गायक झालेला होता. पण लोकप्रियता जशी जशी वाढत होती तसं तसं शत्रूंची यादीसुद्धा वाढायला लागलेली होती. अगोदरच वेगळ्या जातीच्या मुलीबरोबर ती लग्न केलं होतं, त्यामुळे धमक्या यायच्या. त्याच्यामध्येच हा अत्यंत अश्लील आणि 2 अर्थाची गाणी तो गायचा. काहींच्या दृष्टीनं ती गाणी अत्यंत टाकाऊ होती, तरीसुद्धा मग त्याच्यामुळं पण धमक्या मिळायच्या. त्याचबरोबर ते काही धार्मिक बाबी होत्या त्यासुद्धा दुखावल्या होत्या. त्या सगळ्यांमुळे सुद्धा, आणि एवढेच नाही तर इतर जे गायक होते त्या गायकांचा पूर्ण धंदा यानं बसवलेला होता आणि त्याच्यामुळे सुद्धा सगळे त्याच्यावरती जळत होते. आणि मग ज्याला कुणाला त्याच्याबरोबरी करता येत नाही ते टीका करायचे, त्यानंतर प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करायचा, खोट्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. एवढं सगळं त्या काळामध्ये चाललेलं होतं. आणि तरीसुद्धा अमरसिंग चमकीला हा त्या काळातला 1 नंबरचा गायक होता. पण दररोज धमक्या मिळत होत्या आणि धमक्यांची संख्या वाढत होती. आणि त्या काळातली जी अतिरेकी संघटना होत्या त्या अतिरेकी संघटनांची अखेर शेवटी या चमकीलानं माफी मागितली होती आणि त्यानं सांगितलं होतं की मी अशा पद्धतीची अश्लील गाणी लिहिणार नाही. अगदी सगळं झालं, शपथ वगैरे घेतली. ते झाल्यानंतरसुद्धा त्यानं, आता ठीक आहे, शपथ घेतल्यानंतर त्यानं ते गाणं वगैरे बंद केलं. 2 अर्थाची गाणी गायची नाही, अश्लील गाणी गायची नाही आणि मग त्यानं धार्मिक गाणी म्हणायला सुरुवात केली. आता लग्न समारंभामध्ये जर तो गेला आणि धार्मिक गाणी म्हणायला लागला तर लोक त्याच्याकडे अश्लील गाण्याची मागणी करायची. आता सुरुवातीला त्यानं त्या गोष्टीला नकार दिलेला होता, पण शेवटी आता यांचा धंदा त्याच्यावरच होता. ते केल्याशिवाय यांचं पोटच भरू शकत नव्हतं, हे प्रसिद्धच होऊ शकत नव्हते. लोक त्यांना त्याच गोष्टीसाठी ओळखत होते आणि मग करणार काही, शेवटी पुन्हा एकदा त्यानं अश्लील गाणी लिहायला आणि गायला सुरुवात केली होती. पण याचाच परिणाम असा झाला आणि एक असा काळा दिवस उजाडला 8 मार्च 1988. आता या दिवशी अमरसिंग चमकीला आणि त्याची पत्नी अमरज्योत आणि त्याचे 3 मित्र हे मेहसमपूर, पंजाब या ठिकाणी एका लग्नामध्ये म्हणजे गाण्यासाठी आलेले होते. आता 27 वर्षाचा अमरसिंग चमकीला आपल्या साथीदारांसह गाडीतून खाली उतरला. खाली उतरताच काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावरती अंधाधुंद गोळीबार सुरू केलेला होता. मोटारसायकलवरती ती मंडळी आली होती आणि त्यांनी राऊंड फायर करायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस हे पती पत्नी आणि त्यांचे इतर सदस्य जे आहेत ते जखमी झालेले होते. नंतर अमरसिंग चमकीला, त्याची पत्नी अमरज्योत आणि त्याचा साथीदार बलदेव आणि रणजित हे ठार झाले होते आणि एक साथीदार गंभीर जखमी झालेला होता. अमरसिंग चमकीला याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मारेकऱ्याच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नव्हती. आणि आश्चर्याची बाब म्हणजे एवढा मोठा कलाकार, एवढा प्रसिद्ध कलाकार, त्या काळातला 1 नंबरचा होता, जिवंतपणे लोक त्याच्यासाठी अक्षरशः लग्न पुढं ढकलत होते. त्या व्यक्तीचा खून झाल्यानंतर त्याचा तपास करण्याचं सुद्धा कोणी धाडस केलेलं नव्हतं आणि गोळीबाराच्या संदर्भात कुणालाही काहीही अटक करण्यात आली नाही, कोणतीही गोष्ट झालेली नाही. हे प्रकरण कधीही सोडवलं गेलेलं नाही. पण ते गेल्यानंतर मात्र मग वेगवेगळे सिद्धांत समोर यायला लागले. बाबा खालिस्तान्यांनी त्याला मारलं असेल, अश्लील गाण्यांमुळे मारलं असेल, किंवा त्याच्यामुळे जे गायक दुखावले होते त्यांनी मारलं असेल, किंवा यांनी मारलं असेल, त्यांनी मारलं असेल. अशा पद्धतीनं आता जवळजवळ 40 वर्ष होत आली, पण हे कोणी काय केलं होतं हे काहीही कळलेलं नाही. आणि अमरसिंगवरती नुकताच एक चित्रपटसुद्धा येऊन गेलेला होता. तर अशा पद्धतीनं म्हणजे जिवंतपणे त्या माणसाला जेवढी प्रसिद्धी मिळाली, तो गेल्यानंतर त्याच्या सीडींना जास्त प्रसिद्धी मिळाली, त्याच्या गाण्याला जास्त प्रसिद्धी मिळाली, पण त्या व्यक्तीला वैयक्तिक मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.
गेल्यानंतर सुद्धा कोणी काही विचारलं नाही. विचार करा, एवढ्या मोठ्या महान कलाकारांची अशी अवस्था झाली होती. म्हणजे आपण एक साधी गोष्ट याच्यातनं लक्षात घेऊ शकतो की म्हणजे लोक जे आहेत ना ते तात्कालिक गोष्टी बघतात. लोक तुमच्यावर प्रेम कधी करत नाही. लोक तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल, लोक तुमच्याकडून काही एखाद्या कलाकाराकडे एखादी कला असेल किंवा गायकाचा आवाज असेल, लोक तेवढ्यावर तर त्याच्यापुरतं त्याच्यावरती प्रेम करतात. किंवा एखादा विनोद सांगतोय, तो विनोदी कलाकार आहे, तर त्या विनोदावरती प्रेम करतात. उद्या त्याला जर काय अडचण आली, पर्सनली त्या व्यक्तीला जर काय अडचण आली, तर कोणी मदतीला येत नाही. तीच अवस्था या चमकीलाची झालेली होती. आणि इतर कलाकार जे आहेत त्यांनीसुद्धा समजून जायचं की आपण आज जर प्रसिद्धीच्या झोतामध्ये असू तरीसुद्धा हा झोत आणि हे लोक टिकत नाहीत, तर ते कधी कमी जास्त होत राहतात. आणि त्याच्यामुळे आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंधू, आपण जे करतोय त्याचा विचार करूनच पुढची पावलं टाकली पाहिजेत. कुणी मदतीला येत नाही हे लक्षात ठेवायचं. आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. आणि अजून तुम्हाला जर काय अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.